या पुढच्या बातमीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चा सुरू आहे। मात्र त्यात रोज नवनवे अडथळे येत आहेत। इस्रायलनं लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर हल्ले केल्यानं इराण प्रचंड संतापला। त्यामुळे वैतागलेल्या ट्रम्प यांनी नेतन्याहूंना फोन लावला आणि फोनवरच ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना सुनावलंय। पाहूया नेमकं काय घडलंय ते। वेड लागलाय का? मी नसतो तर तुम्ही जेलमध्ये गेला असता। कुणालाच तुम्ही आवडत नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सुनावलेले हे खडेबोल। दोन्ही नेत्यांमध्ये भयंकर बिनसलंय हे आता सगळ्या जगाला कळलंय। अमेरिका आणि इराणमध्ये शांततेच्या चर्चा सुरू झाल्यापासून इस्रायल जरा जास्तच वैतागलाय। आता ट्रम्प आणि नेतन्याहूंमध्ये पुन्हा ठिणगी पडली आहे ती इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरूतवर केलेल्या हल्ल्यावर। इराण समर्थक हिजबुल्लाची दक्षिण लेबनॉनमध्ये चांगली ताकद आहे। लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आणि इस्रायलच्या सैन्यामध्ये सतत हल्ले सुरू असतात। इस्रायलनं हिजबुल्लावर हल्ला करण्यासाठी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य घुसवलंय। इस्रायली सैन्यानं लेबनॉनमधल्या ब्युफोर्ट किल्ल्यावर कब्जा केलाय। इस्रायलच्या या लेबनॉनमधील घुसखोरीमुळे आणि हिजबुल्लावरच्या हल्ल्यामुळे इराणनं पुन्हा कठोर इशारा दिलाय। अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेमध्ये लेबनॉनमधल्या शस्त्रसंधीचाही समावेश असल्याचं इराणनं ठणकावलंय। یکی از دلایل خیلی روشن تشدید جنایات رژیم صهیونیستی در روزهای اخیر در فلسطین در لبنان نمیتواند چیزی باشد جز همین تخریب هر احتمالی هر کورسویی برای اینکه روندهای دیپلماتیک منجر به نوعی بهبود اوضاع بشه و این هم باز مسئولیتش بر عهده آمریکاست. ما نمیتونیم آمریکا و رژیم صهیونیستی رو به عنوان دو فاعل مجزای از همدیگه در نظر بگیریم. इस्रायलनं लेबनॉनमध्ये सैन्य घुसवलं आणि अमेरिका इराण चर्चेत अडथळा आणला। त्यामुळे भडकलेल्या ट्रम्प यांनी नेतन्याहूंना फोन लावला। तुम्हाला वेड लागलाय का? मी नसतो तर तुम्ही जेलमध्ये असता। मी तुमचा जीव वाचवतोय। या घडीला तुम्ही कुणालाच आवडत नाहीत। तुमच्या याच हट्टीपणामुळे आज सगळे इस्रायलवर वैतागले आहेत। हिजबुल्लावरचे हल्ले ताबडतोब थांबवा। ट्रम्प यांनी नेतन्याहूंना सुनावल्यानंतरही नेतन्याहू मात्र लेबनॉनमधल्या कारवाईवर ठाम आहेत। ट्रम्प यांच्या फोननंतर नेतन्याहूंनी एक्सवर पोस्ट केली आहे आणि त्यात ते म्हणतात, मी ट्रम्प यांच्याशी बोललो। जर हिजबुल्लानं आमच्या नागरिकांवरचे हल्ले थांबवले नाही तर इस्रायल बेरूतमधल्या हिजबुल्लांच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवेल। आमची भूमिका याबद्दल बदलणार नाही। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलची कारवाई सुरूच राहील असं मी ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलंय। इस्रायलनेही अनेक ठिकाणी हल्ले केले, पण त्या सगळ्याचा परिणाम किंवा त्या सगळ्याचं जे काही एक फलित आहे ते त्यांना जसं हवंय तसं मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांना एक प्रकारे उद्विग्नतेची भावना आलेली आहे, एक ज्याला आपण फ्रस्ट्रेशन म्हणतो अशी। आणि त्या उद्विग्नतेतून आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेतन्याहूंना काहीतरी ते बोललेत, हे एक कारण असू शकतं। दुसरं कारण म्हणजे अमेरिकेला म्हणजे ट्रम्प यांना असं भासवायचं आहे की बघा आम्ही कसे खूप संतुलित असा आम्ही विचार करतो किंवा आमचा जो काही अप्रोच आहे तो कसा संतुलित आहे। त्यामुळे जसं इकडे आम्हाला इराणने पण शांतता प्रस्थापित करावी असं वाटतंय, तसंच इस्रायलने सुद्धा शांतता प्रस्थापित करावी असं वाटतंय। आणि कुठेतरी नेतन्याहूंची जी एक आक्रमक भूमिका आत्तापर्यंत राहिलेली आहे ती अमेरिकेच्या आताच्या भूमिकेला कुठेतरी आड येते। म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेतन्याहूंना असं काहीतरी खडे बोल असे सुनावले असावेत। अमेरिका आणि इस्रायलमधल्या या गोंधळानंतर इराणनं पुन्हा एकदा होर्मुझची खाडी बंद करण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे ट्रम्प यांनी सगळी सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहे। इस्रायल बेरूतमध्ये सैन्य मागे घेईल अशी घोषणाच ट्रम्प यांनी करून टाकली आहे। मी सांगेन तेच नेतन्याहू करतील अशा पद्धतीची घोषणा ट्रम्प यांनी याआधीच केली होती। मात्र तरीही इस्रायल ऐकायला तयार नाही। एकीकडे लेबनॉनमधला हिजबुल्ला आणि इस्रायलचा संघर्ष, तर दुसरीकडे यावरून नाराज झालेला इराण आणि अमेरिकेचा इस्रायलला समजवण्याचा प्रयत्न। यामुळेच युद्धाची कोंडी आणखीनच वाढतेय।
व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर यांच्यासह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.